नाही, मला इथेच अनुभव आला एकाचा. नाही ठीक आहे ना. हो, नुकताच 2-4 दिवसापूर्वी. आपल्या पुढे जोशी आहेत, यांचा मध्यंतरी एक मी व्हिडिओ केला होता. त्यानंतर खूप लोक मला विचारतात की यांना आम्हाला कुठं भेटता येईल तब्येती वगैरे. जोशी जरा समाजला 2-4 शब्द इंग्लिश किंवा मराठीमध्ये द्या बरं. हिंदी पण देऊ शकता तुम्ही. तो मी इथे येतो, फक्त मला चालायला प्रॅक्टिस मिळते आणि म्हणून मग हनुमानाचं दर्शन होतं, म्हणून मी रोज येतो. बरं जोशी, तुमचं आत्ता वय किती म्हटलात तुम्ही? 89. बरं, तुमचं खाणंपिणं सगळं, तुमची बॉडी जे आहे, तुमचं मन जे, मला युअर माइंड लुक्स आउट टू बी 9 वर्षाचा तुम्ही दिसताय. मला मन तुमचं इतकं तरतरीत आहे, शरीरही सांगता असं बघितलं तर एवढंच 40 आहे. वाटतंय. बिडी, सिगरेट, दारू हे वर्ज्य. खूप हे समाजाला तुम्ही सांगितलं पाहिजे जोशी. बरोबर आहे, बरोबर आहे. हो आजचा समाज म्हणजे फार तिकडे फार हो झुकलेला आहे. हो हो. त्यामुळे चांगली. मी फक्त दारूच्या बाटल्या गोळा करून खाली नेऊन टाकतो. जोशी, तुमचं काम महान काम आहे, महान. हा. दारू न पिता दारूच्या बाटल्या बाटल्या गोळा गोळा करतो. ओके, मी दारूची बिलं भरतो पण मी नाही कधी पिता. तर आपल्या दोघांचं असं खूप एक त्याच्यामध्ये सामंजस्य आहे हो. आणि खूप छान आहे. तुमचं गाव कुठलं म्हणलात? वाईजवळ धोम. तुम्ही धोम धरण. तुम्ही कानडी बोलता असं मला माहिती आहे थोडंसं. हां कानडी बोलता तुम्ही? ಹಾಂ, ನಾನು ಕಲ್ತಿದ್ದೇನೆ ಧಾರವಾಡನಲ್ಲಿ. अच्छा. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರ್ತದೆ, ಮಲಯಾಳಂ ಕೂಡ ನಾನು ತಾಕಟ್ಟ I see. ಮಾತಾಡ್ತೇನೆ. Oh, I see. So धारवाडला गेल्यामुळे माझं इंग्रजी चांगलं झालं. many languages speak. Nice of you. आम्हाला मेन्सिंगकाय नावाचे प्रिन्सिपॉल होते, HL कुलकर्णी व्हाईस प्रिन्सिपॉल होते. त्यांचं इथे भांडारकर रोडला बंगला आहे. बोला. हां, ते मिनिस्टर होते कुणीतरी बेळगावचे, दातार, त्यांचे जावई HL कुलकर्णी, हनुमंत कुलकर्णी, हनुमंत लक्ष्मण कुलकर्णी. धारवाडला गेल्यामुळे माझा उलटा फायदा झाला. मला ॲडमिशन पुण्याला न मिळाल्यामुळे मला इथल्या प्रिन्सिपॉलने तार केली आणि मला तिथे मग मी तिथे गेलो. पहिल्यांदा मी पळून आलो, कारण मला इंग्रजी येत नव्हतं, मला कानडी तर बिलकुल येत नव्हतं. पण मग इथल्या लोकांनी माझी तासडली, म्हणजे तुझ्या गांडीला समाज असं नाही ऍक्सेप्ट करत. समाज एकदम असा शब्द बरं. तर तुम्ही माजल्यासारखं करायचं ना, मुकाट्याने जायचं, शिक्षण घ्यायचं, तुला स्कॉलरशिप चांगली. मला 56 साली महिना 80 रुपये स्कॉलरशिप आमच्या जोशींना ते म्हणाले बरं का, आपल्याला नाही. हां, पुढे बोला. पुढे गोड. तर त्यामुळं माझं शिक्षण धारवाडला झालं. पहिल्यांदा जरा त्रास झाला, पण नंतर मग मला धारवाडला गेल्यामुळे ॲग्रिकल्चर तर झालंच, पण मल्याळम यायला लागलं, कानडी यायला लागलं. हा माझा इंग्रजी चांगलं झालं. जोशींकडे आपण बघतो, जोशींकडे खूप अशी लोक समाजात कमी होत चालली आहेत की तब्येत छानपणे मेंटेन करून स्वच्छ हे करून समाजाला एक आदर्श घडवून देतात. जोशींच्याबद्दल मी एकदा व्हिडिओ लोकांनी मला खूप विचारलं की यांचं आम्हाला पुन्हा एकदा आम्हाला भेटायची इच्छा आहे. तर भेटगाठ काही तसं म्हणजे तर मीही पळापळीत असतो, जोशीही असतात, त्यामुळे मी आपण व्हिडिओ त्यांना सादर करत आहे. ठीक आहे, एका माणसाची गोष्ट, एका आदर्श माणसाची गोष्ट आपण व्हिडिओ टाकून देऊ. थँक्यू. अतुल कुलकर्णी यूट्यूब ॲस्ट्रॉलॉजी बाय अतुल. ओके, थँक्यू.